अभिनंदन अरमानजी. आपल्यासारख्या माणसाची राजकारणाला भरपूर गरज होती. हो, पण तुमची कृपादृष्टी आमच्यावर कायम असू द्या म्हणजे झालं. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. बाकी टॉवरचं काम कुठपर्यंत आलंय? त्याची काळजी तुम्ही करू नका. भाईंचं नाव ऐकूनच त्या चाळीतल्या रहिवाशांनी 250 स्क्वेअर फूट साठी मान्यता दिलेली आहे. आणि आता आम्ही त्यांना मागे चाळ बांधून देऊ आणि पुढे आमचा आलिशान टॉवर उभा करू. वाह, तुमचा बराच फायदा होतोय पाटीला. पाटील साहेब, फायदा जसा तुमचा होणार आहे तसाच फायदा आमचा पण होणार आहे. आणि आत्ताच सांगतोय मी, माझ्या कोणत्याच धंद्यात मला सरकारची आडकाठी नको. आम्ही आमच्या काठ्या उचलल्या ना तर तुम्हाला खूप महागात पडेल. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आणि थोडं सबुरीनं घ्या. पाटील साहेब, मी जरी तुमच्या पार्टीत असलो तरी मी माझ्या मनाचा राजा आहे. आता आपण महत्वाच्या कामांना सुरुवात केली पाहिजे. महत्वाचे काम? हो, अहो इलेक्शनचं तिकीट मिळवून द्यायचंय तुम्हाला. हो, आणि जनतेची सेवा करून मला भरपूर मेवा खायचा आहे. आज तुमच्यासाठी खास मेवा आणलाय. मग द्या की खायला, नाही तर आम्हाला सुकच ठेवणार का? असं कसं सुकच ठेवणार तुम्हाला? खास पाखरू आणलंय तुमच्यासाठी. साहब जी, आपको घर नहीं जाना? अरे नहीं यार, वो रिक्शा का इंतज़ार कर रहा हूँ. हाँ 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 हाँ, तो मैं निकलता हूँ. हाँ हाँ. मी सांगतो, आता काय रिक्षा येणार नाही. काय ए शेंडी, तू चुप रे. भाऊ बरोबर बोलतोय तो. साला स्ट्रगल केल्याशिवाय ना देव कधीच काय देत नाही आपल्याला. अरे आधी मित्रा, तू हिम्मत नको हरू रे. अरे आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. काय रे? हा, आणि मग तुला सांगतो, कुणीतरी म्हटलेलं आहे, कधीही रिक्षा, बस आणि ट्रेन यांच्या मागे कधीही पळू नये. रिक्षा नाही, लडकी. बस, ट्रेन और लडकी असा डायलॉग आहे तो. अरे यार, तेच रे ते. म्हणजे त्या लडकी मधली रिक्षा, आय मीन रिक्षा मधली लडकी, हिच्या मागे कधीही पळू नये. अरे आपण कुठे पळतोय? आपण तर वाट बघतोय. पण वाट कशाला बघायची? चल, मीच रिक्षा शोधून आणतो. कशी मिळत नाही तेच बघतो. आत्मविश्वास भरपूर आहे आपल्याकडे. पण पुढे काय ते माहित नाही. तुझ्या पायाला चप्पल मारू. ए भाऊ, रात्र भरपूर झालेली आहे. काय आता काय माझा बाप रिक्षा चालवत असेल? आधी आपण उद्या शोधू. आधी आपण उद्या शोधू. हा, तू हताश होऊ नकोस. हा, हताश होऊ हो नकोस. ना, कारण आएगा 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 रिक्षावाला आएगा. आदिदा, ती बघ रिक्षा. ही ते बघ रिक्षा चल. विचार. आठवत आहे का? मला तिचं नीट वर्णन करून सांगशील का? मी एक बोलू का? ए, अरे ती एक परी आहे. तिला पाहताच तन मन कसं निर्मळ होतं. मनाला शांतता अनुभवते. मनात एक वेगळीच चाहूल निर्माण होते. तिचा चेहरा म्हणजे आशेच्या किरणांचा एक खूप मोठा साठा असल्यासारखं वाटतं. तिचे हात. अहो साहेब, मी एक सामान्य माणूस आहे. मला कळेल असं काहीतरी सांगा प्लीज. बोलू का? तू गपरे. तिचे कपडे कसे होते? तिचे कपडे. मी एक बोलू का? अरे विकी, गप रे. काय मध्ये मध्ये? थांबा, त्याला बोलू द्या ना. हा, बोल. हा बघा, वहिनीचा फोटो. हा. अरे, हे कुठे राहते मला माहिती आहे. अरे हो, हिचं नाव सई आहे. सही. आधी वहिनींचं नाव सही है. चला, बसा. तिच्या घरापर्यंत तर येऊन पोचलो, पण तिच्यापर्यंत कसे पोचणार? आपण आज जाऊन विचारूयात डायरेक्ट. नको आपण इथूनच ओरडू. सई वहिनी बोलू का? हे तू मध्ये चुप. हे कुठे गेले? ते बघा, वर गेलेत. नम्रता, उद्या चीफ गेस्टचं स्वागत तू करणार. आणि हो, मुलींना तयार करायची जबाबदारी ही तुझी. बाकीच्या मुलींनाही मी त्यांची कामं सांगितली आहेत. ओके. सई, तू खरंच एक चांगलं काम केलंस. त्या मुलांना अनाथ आश्रमाच्या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलंस. हो, पण उद्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जो फंड जमा होईल ना, त्यातनं आश्रमातच आपण मुलांसाठी ना एक प्रयोगशाळा तयार करूयात. आयडिया चांगली आहे.
अगं पण ते सिंगरचं काय? एकदाच रिहर्सलला आली आणि म्हणते कशी, तुम्ही काही पण नाचा, मी आपलं गाणं गाणार. किती इगो ग तिला. अगं होईल ग सगळं व्यवस्थित. मी फोन करेन तिला. बरं हो, मला ती स्पॉन्सरची फाईल दे ना प्लीज. आहो, कुठं ठेवलीयस? त्या कपाटात असेल बघ. अकरा वाजले. येऊ दे साल्याना. 12 वाजवतो. उठा 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 आ. उठा 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 वाजले बघा किती. बाब्याची मीटिंग आहे. उठा उठा भाऊ उठा 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 उठा. अरे 12 वाजली. अजूनही आले नाही ते फाड खाऊ. आदी. हे काय इंटरव्ह्यूला चाललाय? अरे आपल्या गँगची पहिलीच मीटिंग. प्रमुख म्हणून मला वेगळं दिसणं गरजेचं आहे. जा कपडे बदलून या. वेगळे दिसताय. काय माणूस आहे काय? भाई तुमचे 12 वाजले. काय नाही घड्याळात 12 वाजले. तुला नक्की ठाऊक आहे ना की आपण हाच टाइम दिला होता? हो नक्की ठाऊक आहे. आई शपथ. घाबरले असणार साले. किती वाजले रे? 1 वाजला. आला नाही तो अजून. झोप. देवा माझ्या गावच्या राखणदारा, आज माझ्या गँगची पहिली मीटिंग आहे. माझ्या मुलांना सगळ्यांना शक्ती दे, हातांना बळ दे आणि आम्हाला यश दे महाराजा, यश दे बाबा. गुड मॉर्निंग भाई लोग. ए बस झाली सरकस. ए आता सगळे हसायला तयार व्हा. कटपुतली नाचणार आहे आता. दया येते रे मला तुमची. दया येते. कारण आणखी थोड्या वेळानं तोंड वर करून बोलण्या इतकी ताकद सुद्धा तुमच्यामध्ये राहणार नाही. चला मग, शुभ कार्याला उशीर कशाला. आता तुला माझ्यापासून देवही वाचू शकणार नाही. बघ आता तुला कसा नाचवतो ते. अरे असं नाही करायचं. तिकडे बघ, तिकडे बघ. अरे मायला तुझ्या. शिट. आधी सईच्या आश्रमातला कार्यक्रम सुरू झाला असेल. हो हो हो, आपल्याला निघायला हवं. चला 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 आधी चल 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 चल. सईने कार्यक्रमाची व्यवस्था चांगली केली आहे. हो शेवटी ती. पाटील साहेब हा विषय इथे नको. ओके, पण तुम्ही काही म्हणा अरमानजी, राजकारणात जरी तुम्ही आत्ता आला असलात तरी खूप वर्षापासून राजकारणात असल्यासारखे दिसताय. पाटील साहेब मी माझ्या मनाचा राजा आहे.
त्यासाठी मी काहीही करेन. सॉरी सर, जरा उशीर होतोय. इट्स ओके डिअर. सर पुन्हा एकदा थँक्स. थँक्स कशासाठी? सर तुम्ही चीफ गेस्ट म्हणून आमच्या कार्यक्रमाला आलात. नो थँक्स डिअर. फॉर्मॅलिटीज करत बसू नकोस. जा शोचं बघ. आय डोंट माइंड. थँक्यू सर. काय आजकालच्या पोरी. पिकअप द फोन, पिकअप द फोन. मधुरा आली का? नाही आली. हे मोठे सिंगर्स ना मोठ्या लग्नांना मोठ्या पार्ट्यांनाच जातात घसा फाडत. हा चॅरिटी शो आहे, फुकट काम ना. घसा सुकतो यांचा. आता मी ट्राय करतेय ना, शांत राहा. मला वाटत नाही ती येईल आता. दुसरा पर्याय आहे. आपण जरा विचार करू. चल. मला वाटतं आमचा कार्यक्रम आज होणारच नाही, कारण ती सिंगर पण आलेली नाहीये. का ग असं? आम्ही एवढं काही ठरवलेलं, डान्स ठरवलेला, तर काय करायचं आम्ही? सगळी मेहनत फुकट जाणार. सई ताई पण खूप टेन्शन मध्ये आहे. हो असणारच. कार्यक्रम नाही होणार म्हटल्यावर टेन्शन येणार.